नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये गायला गोचिड ताप झाला आहे। आता गोचिड ताप झाल्यानंतर काय लक्षणे दिसून येतात हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्या प्रतिबंधक काय उपाय आहे ते पण सांगणार आहे। आता अगोदर तुम्हाला कशा प्रकारे काय काय लक्षणे आपल्याला अगोदर जाणवले ते आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पहिले अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील। व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओ लाईक करा। ठीक आहे मित्रांनो। तर आता पहिलं गोचिड ताप झाल्यानंतर आता गोचिड ताप किती प्रकारचे आहेत? गोचिड ताप सहसा आपल्याला एक 4 प्रकारचे गोचिड ताप दिसून येतात। जसं की थायलेरिया म्हणजे आपण गोचिड ताप म्हणतो, पण गोचिड तापामध्ये 4 प्रकार आहेत। कोणते गोचिड ताप येतात? थायलेरिया, बबेसिया, एनाप्लाझ्मोसिस आणि ट्रायकोनोसोमियोसिस। तर आपण आज ही थायलेरियाची केस आहे, ही आपण केस बघणार आहोत। ठीक आहे मित्रांनो। आता थायलेरियाची सुरुवातीला काय लक्षणं दिसून येतात? सुरुवातीला एक 2-3 दिवस आपण 2-3 दिवस ताप येतो आणि ताप हा एकदा ट्रीटमेंट केल्यानंतर कमी होत नाही, ताप सतत टिकून राहतो। सतत टिकून राहिल्यानंतर आपल्याला समजते, आपण अगोदर तिला अँटीबायोटिक वगैरे दिलेले असतात तरी टेम्परेचर कमी होत नाही, असं एक आपल्याला हे लक्षण दिसून येतात। आणि अजून एक टेम्परेचर सतत 2-3 दिवस टिकून राहते, ताप कमी होत नाही। आणि अजून गायीच्या जी ही समजा पोटाच्या समोरील ही मांडीच्या समोरील जी लिंब ग्रंथी आहे, ह्या लिंब ग्रंथींना सूज येते। जी पुढच्या फऱ्याजवळील ही लिंब ग्रंथी, ह्या लिंब ग्रंथींना पण सूज येते। आता सूज कमी झालेली, आता रिकवर होत आलेली आहे, काय सूज कमी झालेली आहे, लिंब ग्रंथीला सूज येते। टेम्परेचर 104 ते 106 पर्यंत टेम्परेचर राहतं, टेम्परेचर कंटिन्यू टिकून राहतं। आणि चारा पण काही जनावरांमध्ये गोचिड ताप झाल्यानंतर चारा कमी खातात किंवा चारा खाणं बंद करतात। काही जनावर चारा कमी खातात किंवा बंद करतात खायचं। आता ही गाय ऑफ फीड झाली होती, पण आपण तिला ट्रीटमेंट वगैरे समजा डॉक्टरच्या सल्ल्याने समजा ट्रीटमेंट केली, तर ट्रीटमेंट केल्यानंतर आता ती कव्हर होत आलेली। आता याच्यामध्ये बघा, थायलेरियासिस मध्ये पातळ पण शेण येतं, पातळ पण विष्ठा होते, पातळ शेण होतं, नाका तोंडातून लाळ गळते। मित्रांनो, हे असे आपल्याला लक्षणं दिसून येतात। जर लवकर रिकवर झाला नाही, लवकर लक्षात आलं नाही, सतत ताप टिकून राहतो, ताप टिकून राहिल्यानंतर जर आपण लवकर उपचार नाही केला तर उपचारात देखील नंतर समजा उपचार करायच्या लवकर उपचार नाही झाला तर गाय कावीळामध्ये जाते, गायीला कावीळ होतो। मग कावीळ झाल्यानंतर गायीचे रक्त पातळ होतं, रक्त पातळ झाल्यानंतर गाय शेवटच्या टप्प्यात मृत्युमुखी पावते। ठीक आहे, समजलं तुम्हाला। अजून गायचे काय लक्षणं दिसून येतात? नाका तोंडातून पण लाळ गळते आणि कावीळ झाल्यानंतर गाय अशी खाली माती पण चाटते, माती खायला बघते। आता माती का खाते? तिच्या शरीरामध्ये जे आयर्न घटक आहे, कावीळ झाल्यानंतर आयर्न घटक कमी होतो, कमी झाल्यामुळे ती माती खाते। मातीमध्ये आयर्न घटक आपल्याला दिसून मिळतो, त्यापासून मग ती गाय ती माती चाटते। म्हणजे आपल्याला असं समजतं की तिला आयर्न घटक कमी आहे, त्यामुळे आपण तिला आयर्नचे त्याची इंजेक्शन, व्हिटॅमिनचे इंजेक्शन देऊ शकतो। इंजेक्शन दिल्यानंतर गाय रिकवर होते। आता ही जी योनी आहे, आता ही योनी कावीळामध्ये पिवळी पडते, ही कावीळामध्ये पिवळी पडते। परत हे गायचे जे डोळे येतात, डोळ्याच्या आतल्या ज्या बावळ्या येतात ह्या पण आतली बाजू ही पिवळी पडते। हे डोळे तपासल्यानंतर आपल्याला हे पिवळं दिसून आल्यानंतर आपल्याला कावीळ आहे समजते। गायची कास पांढरी पडते, पिवळी पडते, समजलं? आता ही गाय आपण रिकवर करत आणलेली आहे ना, त्याच्यामुळे हिचं जास्त पिवळं योनी वगैरे डोळे पिवळे दिसत नाहीत, आपण रिकवर करत आणलेली। आता काय आजची ट्रीटमेंट केल्यानंतर गाय ओके होऊन जाईल। आणि आपल्याला गोचिड ताप कसं समजतं? हे लक्षणं झाल्यानंतर लक्षणं दिसून आले तरी पण आपण तिचं ब्लड कानाच्या शिरेतून किंवा ज्युग्युलर व्हेन मधून कानाच्या शिरेतून कुठलं पण रक्त 2-3 ml घेतल्यानंतर ते आपण आता भरपूर टेक्नॉलॉजी आलेली आहे, आपण ते ब्लड याच्यामध्ये लॅबमध्ये घेऊन गेल्यानंतर आपल्याला तिथं समजते की ब्लड किती टक्के आहे आणि कोणता आजार आहे, नेमकं बबेसिया आहे, थायलेरिया, ट्रायकोनोसोमियोसिस, एनाप्लाझ्मोसिस काय हे आपल्याला तिथं समजते लॅबमध्ये। म्हणजे एवढी फार टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे। तिला लिव्हर टॉनिक, भूकवाढीचे इंजेक्शन, लिव्हर टॉनिक हे आपण तिला देऊ शकतो, हे दिलं जातं समजा। आणि प्रतिबंधक उपाय म्हणजे तिला एक गोचिड तापाची एक लस असते,
ती 5 वर्षातून एकदा द्यायची, ते पण डॉक्टरच्या सल्ल्याने, जवळच्या दवाखान्याच्या सल्ल्याने तुम्ही देऊ शकतात. ती लस ज्या ठिकाणी जास्त हा आजार दिसून येतो त्या ठिकाणी ही लस वापरली जाते. डॉक्टरच्या सल्ल्याने ती लस आपण देखील वापरू शकतो. ठीक आहे मित्रांनो, चारा खाल्ला तिने आज? किती खाल्ला? कालच्यात काय बदल, आता पाहिल्याचं ना आजच्यात काय बदल वाटतं? बरंच बदल आहे ना. चारा ते खाल्लाय व्यवस्थित, माती खाल्लाय, खुराक खाल्लाय ना. माती खायची कमी झाली का? आता आकडून बांधल्यामुळे काय एवढं नाही बघितलं ना? नाही, काय खाल्ली नाही, आकडून बांधली ना. नाही, आकडून माती नाही खाऊन द्यायची तिला. आता वाटतंय पाहिल्याचं ना, आता रिकवर झाले वाटतंय, बदल वाटतोय ना. चालतं.